आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला तर माहितच आहे आजी की राहूच्या महादशेत कुठलेही शुभमुहूर्त निघत नाहीत. अरे बापरे, मग आता गुरुजी यावर काही तोडगा तर असेल ना? हो, तोडगा आहे ना. लग्न पुढे ढकलावं लागेल. नाहीतर वधूवरासाठी अशुभ ठरेल. नाही गुरुजी, आम्हाला असं काहीच करायचं नाहीये ज्याचा त्रास आमच्या मुलांना होईल. घाईघाईत तर अजिबातच नाही. अरविंद बरोबर ना? हो, राहू काल संपेपर्यंत आम्ही थांबू ना. तसंही या घरावर काही आधीपासून संकट कमी नाहीयेत. माझ्या नातवाचं लग्न मला नीट पार पाडलेलं बघायचंय. त्यात मला कोणतीही रिस्क नकोय. लग्न कार्य आहे, उगाच घोळ व्हायला नको. अरविंद, आई, आम्हाला पटतंय हे, पण इशिता, अक्षय, तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मामा, आम्हाला गुरुजींचं म्हणणं मान्य आहे आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आमच्यासाठी करेक्टच आहे. इशिता, व्हॉट अबाउट यू? हो मॅम, आम्हाला मान्य आहे तुम्ही जे म्हणताय ते. ठीक आहे. मग गुरुजी, तुम्ही म्हणताय तसं लग्न थोडं पुढेच होऊ दे, पण हा राहू काळ संपेल ना लवकर? नाही म्हणजे आम्हाला फार उशिराही यांचं लग्न लावून चालणार नाहीये. लवकरात लवकर इशिता या घरची सून म्हणून यायला हवी. हो, पुढल्या महिन्यातला आपण मुहूर्त बघूया. चालेल. गुरुजी, थोडासा विषयांतर आहे, पण गेले काही दिवस ना आम्हाला घराची, घरातल्या माणसांची खूप चिंता वाटते. काही ना काहीतरी विचित्रच घडतंय. आय डोंट नो, आय मीन घरातलं वातावरण खराब झालंय. सो तुम्ही जरा बघून सांगितलं असतं तर, की म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, काही ग्रहदोष वगैरे काही करू शकतो का आपण? तसं फार काळजी करण्याचं कारण नाही. राहू काळ आहे म्हटल्यावर ग्रह त्रास देणारच, त्यामुळे असं होतच राहील. पण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, तरच अरिष्ट टळेल. अरे बापरे, मग काय करायचं गुरुजी? काय करावं यापेक्षा काय करावं लागेल हे समजून घ्या. कोणाचंही वाईट चिंतायचं नाही, कोणालाही दुखवायचं नाही, कुठलंही धारदार शस्त्र जवळ बाळगायचं नाही. म्हणजे चाकू, सुरी हे हाताळताना काळजी घ्यायची. मुख्य म्हणजे घरातल्या माणसांनी प्रवास टाळावा. कारण नसताना बाहेर पडू नये. आज तर सगळी काळजी काटेकोरपणे घ्यायची. का आज काय? आज अमावस्या आहे, त्यात राहूची महादशा आहे. आज जास्त काळजी घ्या. प्रवास न केलेलाच बरा, कारण अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. नाही पण 4 मुलं फार्म हाऊस वर निघाली आहेत, त्याचं काय? अशक्य. उगाच जीवाशी खेळू नका. ग्रहांची दशा, राहू काळ आणि अमावस्या असा भयंकर योग आहे. काही अघटित घडू शकतं. गुरुजी, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण ही पत्रिका वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यावरचा माझा विश्वास पूर्णपणे गेलेला आहे. मागे तुम्ही एकदा आला होता, आम्हाला म्हणालात की ही तारीख शुभ आहे, या दिवशी चांगलं घडेल, ही तारीख अशुभ आहे, कुठलंही कार्य हातात घेऊ नका. पण तसं काही घडलंच नाही. संकटाची मालिका जी काही सुरू झाली आहे ना, ती आतापर्यंत चालूच आहे. अरविंद, व्हॉट इज रॉंग विथ यू? काय बोलतेस? गुरुजींना काय वाटेल? यशोधरा, हे बघ, मला त्यांना दुखवायचं नव्हतं, पण जे काही घडतंय ना तेच सांगतो ना त्यांना. मला अरविंदचं काही चुकीचं वाटत नाहीये. आम्ही एवढी पूजा अर्चा करतो, कुणाचं वाईट चिंतत नाही, तरी सुद्धा देवाला आमची दया येतच नाहीये. एवढं सगळं बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की आपल्या कर्मात जे काही असतं ना ते कधीही चुकत नाही. जे व्हायचं ते होणारच आहे, तर मुलांच्या मनासारखं तरी होऊ देत ना.
आई अगदी 100% बरोबर बोललात तुम्ही. यशोधरा, आता त्या मुलांनी ठरवलंय ना, तर त्यांचं जाणं कॅन्सल करू नकोस. अगं हिरमोड होईल त्यांचा. गुरुजी माफ करा, तुमचं म्हणणं टाळून आम्ही त्यांना पाठवणार आहोत. पण त्यांचा प्रवास निर्विघ्न पार पाडावा यासाठी काही करायचं असेल ना तर मला सांगा, मी अगदी ते नक्की करेन बघा. आणि या घराच्या शांतीसाठी मंत्र जप काही करायचं असेल तर ते सुद्धा सांगा, ते सुद्धा मी करायला तयार आहे. पण देव करो आणि त्याचा उपयोग हो. मंत्र जप वगैरे सगळं मी करेन, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी तुम्हाला येणाऱ्या संकटाची सूचना दिले, बाकी तुमची मर्जी. शुभम भवतु. येतो. गुरुजी काय आहे? का असं गुरुजींची बोललीस? एरवी तर म्हणतेस की आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नये. मग हे काय होतं? आणि अरविंद, तू व्हॉट रॉंग विथ यू? नाही पटलं तुम्हाला गुरुजींचं म्हणणं तर त्यावर नंतर चर्चा करू शकलो असतो आपण. असं तोंडावर बोलायची काय गरज होती? कसं वाटलं असेल त्यांना? यशोधरा, अरविंद काहीही चुकीचं बोललेला नाहीये आणि मी सुद्धा बोललेली नाहीये. जे काही आहे ते स्पष्ट शब्दात आणि खरं खरं बोललोय. तुम्हाला कळतंय का? प्रश्न आमच्या मुलांचा आहे. उद्या त्यांच्या जीवाला काही झालं तर कोण जबाबदार आहे? व्हॉट इफ आज गुरुजींच्या तोंडून सरस्वती बोलत असेल तर? तुम्हाला कळतंय का? मामा, मामा शांत. मामा शांत व्हा. काय एवढा स्ट्रेस घेताय? मला कळतच नाही. अरे बघ नाही, तुम्ही दोघं आमचं आयुष्य आहात रे. तुम्हाला काही झालं तर आम्ही जगू शकणार नाही. मामा श्रेयस, अरे आधीच काही कमी गोष्टी घडतायत का घरात? तुला कळत नाही आम्ही किती स्ट्रेस मध्ये आहोत. समहाव आम्हाला असं वाटतंय गुरुजी जे काही बोलले ना त्यात तथ्य. मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची? नका ना जाऊ. म्हणजे जायचंच आहे तर 4 दिवसांनी जा ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण आत्ता नको प्लीज. मामा आय एम सॉरी, पण माझा या ग्रह तारे भविष्य या सगळ्यावर फार विश्वास नाहीये. श्रेयस, हा, पण एका गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या मामांचं आमच्यावर असलेलं प्रेम. मग मम्माचं ऐकणार नाही तू? मामा, ते प्रेम आम्हाला काही होऊ देणार नाही. हो मामा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं प्रेम आम्हाला घरी सुखरूप परत घेऊन येईल. सासूबाई, तुम्ही खूप काळजी करताय, खूप विचार करताय. तुम्हाला आठवतंय तुम्ही मनशांती केंद्रातून आल्यावर मला काय सांगितलं होतं? आपण जो विचार करतो तेच आपल्या आयुष्यात सगळं मॅनिफेस्ट होत असतं आणि युनिवर्स सुद्धा आपल्याला त्याच गोष्टी देत असतं. मग आता तुमचीच इच्छा आहे ना की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी छान पॉझिटिव्ह व्हावं. मग त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह विचार करावा लागेल ना. येस, आराध्या, अगदी परफेक्ट बोललीस तू. असाच चांगला विचार करा, मनात देवाचं नाव घ्या आणि निघा. काही होणार नाहीये तुम्हाला. थँक्यू सो मच आजी. हिला आम्ही वेडं करायचा प्रयत्न करतोय तर ही अतिशहाणपणा करून दाखवते. ठीक आहे राहत्या देसाई, नाही आता आम्ही तुला थांबवू शकत आहोत जाण्यापासून, पण आमचं हे अपयश नाही लवकरात लवकर यशात बदललं तर नावाची यशोधरा असणार नाईक नाही. डू यू अंडरस्टँड? I'll make sure you understand. चला चला चला, आपण चाललोय. काय होतंय तुला? काय सुरू आहे? तू माझ्या बरोबर येणार आहेस. मला माहितीये. तुला काहीच माहित नाहीये. आपण जाणार आहोत स्वप्नांच्या राज्यात. तू, मी
आणि आपली स्वप्न. आजोबांच्या मंद प्रकाशात थंडगार गवतावर पडून अथांग आकाशातले तारे मोजणार आपण. कोणी आपल्याला त्रास देणार नाही, कोणी भानावर आणणार नाही. नदीच्या पाण्यासारखं वाहत जायचं. हॅलो मिस्टर श्रेयस. येस. आपल्या बॅग अजून भरायच्या बाकी आहेत, नाहीतर इथेच स्वप्नात राहावं लागेल. मला वेळ लागणार आहे आराध्या. मी सुपर एक्साइटेड आहे. मला सांग, मी सासूबाईंना जे काय म्हणाले ते बरोबर होतं ना? एकदम करेक्ट उत्तर दिलंस. नाही, मला तुझं उत्तर खूप आवडलं. हे बघ, काही झालं तरी आपण आपला प्लॅन चेंज करायचा नाहीच आहे, कारण आपण चाललोय एन्जॉय करायला आणि आपलं प्रेम सेलिब्रेट करायला. त्यामुळे आपण जायचंच आहे आणि काही होणारच नाही असा विचार करून आपण जायचं. गाणी म्हणत मस्त नाचत. तुला एवढ्या आनंदात बघून मला इतकं छान वाटतंय ना. आणि तुला सांगू मी काय ठरवलंय, माझ्या बरोबर हे जे काही घडतंय ना त्या सगळ्याला आता हिमतीने सामोरं जायचंय आणि कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची नाहीये आणि कुठल्याही वाईट गोष्टींना घाबरायचं नाहीये. That's like my brave girl. That's like my good girl. चला आता बॅग्स भरायच्या राहिल्यात. चला. पण कशाला? आपल्या बॅग्स भरायच्या राहिल्यात. मला माहितीये. तुझे सगळे कपडे पॅक करायचे राहिलेत. राहू दे. घरातली सगळी कामं राहिली आहेत. मग करूया. अक्षय आणि इशू किती खुश असतील ना. असू दे. तिकडे गेल्यावर नो ऑनलाईन मीटिंग, नो ऑनलाईन मीटिंग्स, नो ऑफिस वर्क, नो ऑफिस वर्क. आणि 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 आता बॅग भरायची आहे. नाचत काय बसलीस तू माझ्या बरोबर? चल चल, कम ऑन, कपडे घे. ताई, कुठे निघालीस तू आता? आम्ही नाही, आपण. आपण? ताई, नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय? मुलांना जाण्यापासून थांबू शकलो नाही आम्ही, तेव्हा आता जिथे मुलं आहेत तिथे आपण जातोय. पण ताई, घरच्यांना काय सांगायचं? सांगितलं ना आम्ही अरविंदला. मनशांती केंद्रात चाललोय, गुरुजींचं प्रवचन आहे, बरोबर संजयला घेऊन चाललोय. पटलं त्याला. वा, म्हणजे आपण मुलांच्या मागे गेलोय असा संशय कुणालाही येणार नाही. करेक्ट. वा. पण ताई, तिकडे जाऊन नक्की आपल्याला करायचं काय आहे हे तर तू सांगितलंच नाही. ते तिकडे गेल्यावर कळेल ना. लेट्स गो. वेलकम सर. हॅलो. कोण आहेस तू? का घाबरवते?
आराध्या, म्हणजे आईचा अंदाज करेक्ट होता. हे भास नाहीयेत, कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय. म्हणूनच आम्ही घरापासून एवढा लांब आलोय तरी हे घडलं. आणि हेही आता माझ्या लक्षात आलंय की हे जे कोणी करतंय तेवढ्यावरच थांबणार नाहीये. आराध्या, आता एक काळजी घ्यायला हवी. अशा गोष्टींवर रिॲक्ट व्हायचं नाहीये आणि कुणाशीच याबद्दल काही डिस्कस करायचं नाही. कारण हे सगळं करण्यामागे त्या व्यक्तीचा एकच उद्देश क्लिअर आहे, मला वेडं ठरवण्याचा. पण मी हे होऊ देणार नाही आणि समोरच्या व्यक्तीला जे अपेक्षित आहे तसं अजिबात रिॲक्ट व्हायचं नाही. फक्त जे जे होईल ते बघायचंय, अजिबात घाबरायचं नाहीये. काय आणि श्रेयस, मी तुला सांगू, आम्ही आमच्या घरी ना बागेत जास्वंद, गुलाब, प्राजक्त अशी सगळी झाडं लावली होती आणि खिडकीत टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता अशी रोपं लावली होती. फक्त प्रॉब्लेम एवढा होता की ती जागा जराशी छोटी होती. म्हणजे आधी तुम्ही वेगळ्या घरात राहायचात का? नाही नाही, म्हणजे आम्ही US ला जाण्याआधी जिथे राहायचो ना, गार्डनिंगला खूप जागा होती, पण घर असं थोडंसं छोटं. तुम्हाला झाडं फुलांमध्ये एवढा इंटरेस्ट आहे, कधी सांगितलं नाही आम्हाला. अरे मग काय अक्षय, तुला माहितीये मी आणि ताई आम्ही सतत गार्डन मध्ये असायचो. आम्हाला ना आई खूप वैतागायची, हैराण व्हायची ती आम्हाला. इशिता, तुला गार्डनिंग मध्ये एवढा इंटरेस्ट असेल ना तर तू लग्नानंतर करू शकते. खूप जागा आहे आपल्याकडे. हा, आणि इथे पण जे माई दादा आहेत ना आपले, त्यांच्याशी बोला तुम्ही, त्यांना खूप नॉलेज आहे या सगळ्याबद्दल. चला मग लगेच जाऊया. वहिनी आता लगेच नाही हा, आता आधी भूक लागली, काहीतरी खाऊया. खूप जोरात भूक लागली आहे. मस्त तांबडा पांढरा वगैरे हाणूया जरा जाऊन. श्रेयस तुझ्या गप्पा ऐकून ना आता तोंडाला पाणी सुटतंय. अरे मग चल. वेलकम मॅम. काय कसं वाटलं आपलं फार्म हाऊस? खूप छान. किती शांत आहे ना इथे. कसला गोंधळ नाही, आवाज नाही. हे म्हणजे आपल्या शहरात सगळं असतं पण अशी शांतता काही नसते. मस्त वाटतं. खरंच रे, सगळीकडे केवढं हिरवगार वाटतंय. म्हणजे ही शांतता, ही छान माती, हिरवगार झाड, केवढं पीसफुल आहे ना. हो, आणि सगळ्यात जास्त मजा तर रात्री येते. म्हणजे आपल्याकडे शहरात कसं तू आकाशात बघितलंस तरी सगळं पोल्युशन दिसतं, पण इथे तू आकाशात बघशील ना तर तुझी नजर जाईपर्यंत चांदण्या दिसतील. आणि वातावरणाचं तर विचारूच नकोस. AC काय, पंख्याची गरज नाही, इतकं गार असतं रात्री. चल बाबा, आता आपल्या गप्पा काही संपणार नाही. अक्षयला भूक लागली, तू पटकन आवर. हो, मलाही भूक लागली आहे. मी पटकन फ्रेश होऊन येतो, तू पण चेंज करून घेतो पर्यंत. हो, आलंच. हॅलो. तू जेवढं माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करशील ना तेवढीच माझी नजर तुला जास्ती फॉलो करेल. माझं सगळं लक्ष तुझ्यावर आहे. कोण बोलताय? तूच ओळख कोण बोलते ते. हॅलो. तुमच्या अशा फुटकळ कॉल्सना मी घाबरत नाही. तुमच्यात हिंमत असेल ना तर माझ्या समोर येऊन बोला, कळलं? फुटकळ कॉल्स? मी घाबरते?
माझं तुझ्याकडे किती बारीक लक्ष आहे माहितीये का? तू ती ब्ल्यू कलरची साडी नेसणार आहेस ना? छान दिसेल तुझ्यावर. मला इथे येताना कोणी पाहिलं तर नाही ना? पाहिलं जरी असेल तरी हे कसं कळलं की मी तीच साडी नेसणार आहे? गॉड, ही तीच बाई तर नाही ना जी मला बाहेर घाबरवायला आली होती? कसला विचार करतेस? मला कसं कळलं की तू हीच साडी नेसणार आहेस याचा? कोण आहेस तू? काय हवंय तुला माझ्याकडून? का घाबरवतेस मला? का त्रास देतेस मला? त्रास? अजून तर मी तुला त्रास दिलाच नाहीये. खरा त्रास काय असतो ना हे तुला आत्ता कळेल. तुझ्या या धमक्यांना ना मी घाबरत नाही. आणि तुला जर असं वाटत असेल की मी घाबरते तर तो तुझा घोड गैरसमज. खूप सहन केला मी आणि खूप घाबरले, खूप दबून राहिले, पण आता नाही. तुझा जर हिंमत असेल ना तर माझ्या समोर ये आणि मग बोल. आणि तुला जे हवंय ना ते कर, पण मी आता घाबरणार नाहीये आणि मागे सुद्धा हटणार नाहीये. तुला जे करायचंय ते कर.